हारण्याचे भय नाही, जिंकण्याचा मोह नाही. दुःख
आज ಇವತ್ತ ಅನುರಾಗನ್ ಬರ್ತ್ಡೇ ಅದ. अनुराग गोकावी बर्थडे अदा, ಒಂದು वाढदिवस आहे त्याचा, त्यामुळे त्याच्याकडनं आरती झाली आहे. अनुरागचा अर्थ माहित आहे काय? अर्थ गोरतद. अनुराग म्हणजे प्रेम आणि भक्ती, देवाबद्दल भक्ती आणि माणसाबद्दल प्रेम जिथे एकत्र येतं ते अनुराग असं म्हणतात. तो तसाच आहे अनुराग. ಹಾಗೆ ಇದ್ದಾನೆ. ಮನುಷ್ಯ ಒಳಗೆ ಮನುಷ್ಯನ ಬಗ್ಗೆ ಪ್ರೇಮ ಪ್ರೀತಿ, ಆಮೇಲೆ ದೇವ್ರ ಮೇಲೆ ಇರೋದು ಭಕ್ತಿ, ಅದೆಲ್ಲಿ ಕೂಡ್ತದಲ್ಲ ಅದರ अर्थ अनुराग. श्री स्वामी समर्थ. आज निर्जला एकादशी. एकादशी कोणी कोणी केली असेल, कोणी असेल पण आणि नसेल पण. ಯಾರ್ಯಾರು ಏಕಾದಶಿ ಮಾಡಿದ್ರೆ, ಏಕಾದಶಿ ಅಂದರೆ ಏನು, ಏಕಾದಶಿ म्हणजे काय आणि एकादशीचा जन्म कसा झाला त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देते. आणि मग निर्जला एकादशी, त्याचं महत्त्व. सतयुगामध्ये तुम्ही सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, आता चालू असलेलं कलियुग, ते सगळं तुम्हाला माहीत आहे. सत्ययुगामध्ये एक राक्षस होता, मेरू म्हणून एक राक्षस होता. त्यांनी काय केलं म्हणजे सत्ययुगावर राक्षस ಇದ್ದ, ಅವ ಸ್ವರ್ಗ ಮೇಲೆ, ಸ್ವರ್ಗ पृथ्वी पाताल ಎಲ್ಲ ಮೇಲೆ ತಮ್ಮ ರಾಜ್ಯ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದ. म्हणजे त्याच्यावर त्यांनी राज्य स्थापन केलं होतं स्वतःचं. त्यामुळे सगळ्या देवांना त्यांनी बाहेर काढलं स्वर्गातून. ದೇವರಿಗೆಲ್ಲ ಹೊರಗೆ ಹಾಕ್ಬಿಟ್ಟ. पृथ्वी ಮೇಲೆ ತಮ್ಮದು ರಾಜ್ಯ ಇದು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತ. त्यामुळे सगळे देव, ಎಲ್ಲ ದೇವರು ಏನು ಮಾಡಿದ್ರು, विष्णू कडे होದ್ರು. विष्णू कडे गेले सगळे देव आणि सांगितलं असं अशी आमची परिस्थिती आहे, त्या राक्षसाने आम्हाला बाहेर काढलेलं आहे, तर आम्ही कुठं जायचं. ಅಂದ್ರೆ ಅವ ರಾಕ್ಷಸನ ಮಗ ಸ್ವರ್ಗದಿಂದ ಹೊರಗೆ ಹಾಕ್ಬಿಟ್ಟಾನ, ಈಗ ನಾವು ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬೇಕು ಅನ್ನೋಣ. ವಿಷ್ಣು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಎಲ್ಲ ಅಸ್ತ್ರ ಶಸ್ತ್ರ ತಗೊಂಡು ಯುದ್ಧಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ ರಾಕ್ಷಸ ಜೋಡಿ. ಆ ರಾಕ್ಷಸ ಜೋಡಿ ಯುದ್ಧ चालू ಆಗ್ತದ. ಎಷ್ಟಂದ್ರೆ त्या राक्षसाबरोबर युद्ध चालू होतं 10,000 वर्ष. 10,000 वर्ष युद्ध चालू राहतं, पण तो राक्षस मरत नाही आणि विष्णू पण जिंकत नाहीत. ಅಂದ್ರೆ ರಾಕ್ಷಸ ಪರಾಭೂತ ಆಗಂಗಿಲ್ಲ, ಸಾಯಂಗಿಲ್ಲ. ವಿಷ್ಣುನು ಜಯ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ವಿಜಯ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಹಿಂಗಾಗಿ ಕಡಿಗೆ 10,000 वर्ष ಹಿಂಗೆ ಯುದ್ಧ ನಡೀತಿರ್ತದೆ. 10,000 वर्ष युद्ध चालू राहतं. शेवटी विष्णू दमतात, विष्णू थकतात, दणू ಆಗ್ಬಿಡ್ತದೆ विष्णू. ಅವ್ರೇನು ಮಾಡ್ತಾರೆ, बद्रिकाश्रम म्हणजे आता तुम्ही बद्रीनाथ म्हणता, ಈಗ बद्रीनाथ ಅಂತೀರಿ, ಅದು बद्रिकाश्रम ಒಳಗೆ तिथं एक गुहा आहे. ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಗುಹಾ ಒಳಗೆ ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಹೋಗಿ ನಿದ್ರಾ, ಯೋಗ ನಿದ್ರಾ ಒಳಗೆ मलकोंड बिडताರಂದ್ರೆ, म्हणजे ते योग निद्रेत जातात. विष्णूंना विश्रांतीची जरूर असते म्हणून तिथं जातात. पण तो राक्षस काय करतो, राक्षस ಏನು ಮಾಡ್ತಾನ, ಅವ ಬಿಡಂಗಿಲ್ಲ, ಅವ್ರ ಹಿಂದೆ ಹೋಗ್ತಾನೆ. म्हणजे विष्णूंच्या मागं त्यांचा पिछा करतो, त्याचा पाठलाग करतो. पाठलाग केल्यावर तो पण त्या गुहेत जातो. तेव्हा ते योग निद्रेत असतात. विष्णू योग निद्रा ಒಳಗೆ ಇರ್ತಾರೆ. आणि मग तो राक्षस काय करतो, तो योग निद्रेचा फायदा घेतो. योग निद्रे फायदा तಗೊಂಡು विष्णूಗೆ ಕೊಲ್ಲಬೇಕು, म्हणजे मारण्याचा प्रयत्न करणार असतो तो शस्त्राने. तेवढ्यात काय होतं, विष्णूच्या शरीरातून
ವಿಷ್ಣು ಶರೀರದಿಂದ ಒಂದು ತೇಜ್ ಮೂರ್ತಿ ಪ್ರಗಟ ಆಗ್ತದೆ. ಅದು ಮೂರ್ತಿ ಅಂದ್ರೆ ಹೆಣ್ಣು ಮೂರ್ತಿ ಇರ್ತದೆ. ಎಲ್ಲ अस्त्र शस्त्रದಿಂದ सज्जिद्धती, म्हणजे सगळ्या अस्त्र आणि शस्त्रांनी तयार असलेली मूर्ती तयार होती विष्णूंच्या शरीरातून, त्या तेजातून. ती मूर्ती आणि नंतर त्याचा आकार दिसतो तर ती एक देवी असते. ती देवी काय करते, त्या राक्षसाशी युद्ध करते आणि त्या राक्षसाला ठार मारते. कारण ते विष्णूच्या तेजातून आलेली ती देवी ती राक्षसाचा वध करते. ವಧ केल्यावर तो ರಾಕ್ಷಸ ಮರುನ್ ಪಡ್ತಾ, ಅಂದ್ರೆ ರಾಕ್ಷಸ ಸಾಯ್ತಾನ. ಆಮೇಲೆ ಸ್ವಲ್ಪ ದಿವಸ ಆದ್ಮೇಲೆ ಯೋಗ ನಿದ್ರಾದಿಂದ ಹೊರಗೆ ಬರ್ತಾನ. ಅಂದ್ರೆ ಎಚ್ಚರ ಆಗ್ತದೆ, विष्णूंना जाग येते, योग निद्रेतून उठतात ते आणि बघतात तर तो राक्षस मेलेला असतो, राक्षस सत्तीर्ताना. विष्णू बघतात इकडं तर ती समोर देवी उभी असते हात जोडून. देवी काही मुगद निंतिर्ता. विष्णू म्हणतात की तू कोण आहेस आणि हा राक्षस कसा मेला, ಅಂದ್ರೆ ನೀ ಯಾರಿದ್ದಿ, ಇದು ರಾಕ್ಷಸ ಹೆಂಗ ಸತ್ತ. तेव्हा ती देवी सांगते की तुम्ही योग निद्रेत होता, ನೀವು ಯೋಗ ನಿದ್ರಾ ಒಳಗಿದ್ದಾಗ राक्षस ನಿಮಗೆ ಕೊಲ್ಲು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ. म्हणजे तो राक्षस तुम्हाला ठार मारण्याचा प्रयत्न केला त्यांनी. तेव्हा तुमच्या शरीरातून जे तेज बाहेर पडलं ती मी देवी आहे. तेव्हा विष्णूंना खूप आनंद होतो. म्हणजे त्यांच्या शरीरात ಅವ್ರ ಶರೀರದಿಂದ ಏನು ಹೊರಗೆ ತೇಜದಿಂದ ದೇವಿ ಪ್ರಗಟ ಆಗಿರ್ತಾಳಲ್ಲ, ಆಕೆದ ವಧ ಮಾಡ್ತಾಳ, ठार करते ती राक्षसाला. विष्णू बहाळ खुश ಆಗ್ತಾರೆ. ते म्हणतात मी तुला आशीर्वाद देतो आणि तुझं नाव, म्हणजे त्या देवीला नाव देतात. कारण ती मार्गशीर्ष महिन्यातल्या 11व्या दिवशी, मार्गशीर्ष मध्ये 11व्या दिवशी तू इथं प्रकट झालीस. 11व्या दिवशी प्रकट झाल्या, 11ನೇ दिवस ನೀ ಪ್ರಕಟ ಆಗಿದಿಲೆ, ಅದಕ್ಕೆ म्हणून तुझं नाव एकादशी, एकादशी देवी असं म्हणून नाव देतात विष्णू त्या देवीला. आणि तिला आशीर्वाद देतात की तू सर्वांत, म्हणजे पृथ्वी लोकामध्ये स्वर्गामध्ये सगळ्यांचं संरक्षण केलंयस, ಎಲ್ಲಾರ್ದು संरक्षण ನೀ ಮಾಡಿದಿ. ಅದಕ್ಕೆ ನಿನಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಏನು ಕೊಡ್ತಂದ್ರೆ, म्हणजे काय आशीर्वाद देतात विष्णू, तुझं जे व्रत, एकादशीचं जे व्रत करतील त्यांना वैकुंठ प्राप्ती होईल. म्हणजे एकादशी भात न खाणं, जेवण करू नये, उपवास, त्या दिवशी भगवंताचं नामस्मरण. उपवास म्हणजे वास म्हणजे सानिध्य आणि उप म्हणजे देवाचं तुम्ही सानिध्यात राहणं, याचा अर्थ खरा. पण ते काय करतात, आशीर्वाद देतात ना देवीला, तेव्हा सांगतात तुझं व्रत जो करील तो मात्र पापमुक्त होईल आणि वैकुंठात त्याला जागा मिळेल. ಅಂದ್ರೆ ನಿಂದ ವ್ರತ ಯಾರು ಮಾಡ್ತಾರ ಅವರು ಪಾಪಮುಕ್ತ ಆಗಿ ವೈಕುಂಠ ಒಳಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಜಾಗ ಸಿಗ್ತದಂತ ಹಿಂಗೆ ವಿಷ್ಣು ಹೇಳ್ತಾರೆ. ಏಕಾದಶಿ ಭಾಳ ಖುಷಿಯಾಗ್ಬಿಡ್ತಾಳ ಆಕೆ. ಇಷ್ಟ ದೇವ್ರ ಭಗವಂತನ ಆಶೀರ್ವಾದ ಸಿಕ್ತು, ಅದಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾ. ಖರೆ ಏನಾಗ್ತದ, ಅದು ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಆಕೆಗೆ ದೇವಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ अहंकार ಆಗ್ತದೆ. देवीला अहंकार होतो आणि ती सगळीकडे भ्रमण करायला लागते. ಎಲ್ಲकडे भ्रमण ನೋಡ್ತಿರ್ತಾ, सगळीकडे भ्रमण करून बघत असते एकादशी कोण उपास करतंय आणि कोण नाही. आणि ज्यांना ती जे उपास करत नाहीत त्यांना काहीतरी शाप देणं, म्हणजे असं थोडं काहीतरी त्रास देणं चालू करते. पण जेव्हा भक्त विष्णूचं नाव घेऊन जे प्रसाद ग्रहण करतात ना, त्यांना तो शाप लागत नसतो. त्यामुळे तिला विचारत येत, म्हणजे तिला विचार पडतो की माझं असं व्रत करत नाहीत पण ह्यांना का लागत नाहीत. तेव्हा नारद मुनी सांगतात, नारद ಹೇಳ್ತಾರ ಆಕೆಗೆ, देवीला सांगतात की तू जगन्नाथपुरीमध्ये जा, म्हणजे तुला त्याचं महत्त्व कळेल. तेव्हा ती जगन्नाथपुरीमध्ये येते, बघायला येते की काय आहे तिथलं महात्म्य. पुरी जगन्नाथ तुम्ही बघितलं असेल, मी मागच्या वेळेस पण सांगितलं, कृष्ण आणि बलराम आणि सुभद्रा यांचं स्थान असलेलं ते पुण्यक्षेत्र. तेव्हा ती येते, देवी येते आणि
त्यावेळेस काय झालेलं असतं, ब्रह्मा सृष्टी निर्माता, जे सृष्टी ज्यांनी निर्माण केली ते ब्रह्मा, ते विष्णूचं म्हणजे जगन्नाथाचं स्मरण करत, नामस्मरण करत असतात. आणि नामस्मरण करता करता त्यांना खूप उशीर होतो आणि मग त्यांना जेव्हा नामस्मरणातून बाहेर येतात ना, ब्रह्मा ಜಗನ್ನಾಥಪುರಿ ಒಳಗ ನಾಮಸ್ಮರಣ ಮಾಡ್ಕೋತಿರ್ತಾರ ವಿಷ್ಣು नामस्मरण ಒಳಗ ಇಷ್ಟ ಲೀನ್ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿರ್ತಾರ, म्हणजे खूप त्याच्यामध्ये अगदी तल्लीन होतात आणि विसरतात, ते ಮರ್ತು ಬಿಡ್ತಾರ. ಆಮೇಲೆ ಯಾವಾಗ ಅವರು नामस्मरणದಿಂದ ಹೊರಗೆ ಬರ್ತಾರಲ್ಲ तेव्हा जाग येते त्यांना, तेव्हा वेळ निघून गेलेली असते आणि प्रसाद संपलेला असतो. जगन्नाथपुरीमध्ये प्रसाद संपतो. तेव्हा ते म्हणतात, आता मला प्रसाद कुठं मिळणार, ನನಗೆ ಪ್ರಸಾದ ಎಲ್ಲಿ ಸಿಗುವುದು, ಇನ್ನು ಹೆಂಗ್ ಮಾಡ್ಬೇಕು ನಾ. ಅದಕ್ಕೆ ಅವರು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ನೋಡ್ತಿರ್ತಾರೆ, इकडे तिकडे बघतात ते. तेव्हा एका पत्रावळ्यामध्ये थोडं भाताची शीत म्हणजे ಸ್ವಲ್ಪ ಅನ್ನ ಇರ್ತದ, ಅದೊಂದು ನಾಯಿ ತಿಂತಿರ್ತದೆ, ते कुत्र खात असतात. पण ते ब्रह्माला एवढी भक्ती, म्हणजे विष्णू देवादेवांमध्ये एकमेकांबद्दल आदर आणि भक्ती एवढी असते ना, आपण माणसं फक्त भांडतो. ಬ್ರಹ್ಮ काय करतात, भराभरा येतात, तिथं मांडी घालून बसतात, ಚಪ್ಪಾಳೆ ಹಾಕೊಂಡು ಕೂತ್ ಬಿಡ್ತಾರ. ಅದು ನಾಯಿ ಜೋಡಿ ತಾವು ಪ್ರಸಾದ ತಗೋತಿರ್ತಾರ. ಅದು ಆ ಟೈಮಕ್ಕೆ ಏಕಾದಶಿ ದೇವಿ ಬರ್ತಾಳಲ್ಲ, त्यावेळेस एकादशी देवी बघती आणि तिला खूप राग येतो आणि ती म्हणती, आज एकादशीचं व्रत आहे आणि तुम्ही भात खाताय. ती त्यांचा अपमान करते. ಅಂದ್ರೆ ಏಕಾದಶಿ ದೇವಿ ಅಪಮಾನ ಮಾಡ್ತಾ ವಿಷ್ಣುದು. ಇವತ್ತು ಏಕಾದಶಿ ವ್ರತ ಆದ್ರೆ ನೀವು ಅನ್ನ ತಿಂತಿರ್ಲಿಕ್ಕೆ, ನೀವು ದೇವರಿದ್ದಿರಲ್ಲ म्हणून अपमान करतात. त्या अपमान झाल्याबरोबर ಬ್ರಹ್ಮ काही बोलत नाही, पण तिथं जगन्नाथ प्रकट होतात. ಅಲ್ಲೇ ಜಗನ್ನಾಥ್ ಪ್ರಕಟ ಆಗ್ತಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಬ್ರಹ್ಮದ अपमान ಆಗಿದ್ದವ್ರಿಗೆ सहन ಆಗಂಗಿಲ್ಲ. ब्रह्माचा अपमान झालेलं त्यांना सहन होत नाही. तेव्हा ते म्हणतात की हे जगन्नाथपुरी आहे, इथं जगन्नाथचा प्रसाद असतो. हा प्रसाद म्हणजे महाप्रसाद. हा महाप्रसाद जो कोणी घेतो ना त्याला पुण्यच लागतं, आणि हा महाप्रसाद कोण घेत नाही तो मात्र ಪಾಪचा ಭಾಗಿದಾರ होतो. ಅಂದ್ರೆ ಇದು ಜಗನ್ನಾಥಪುರಿ ಅಂತ ಜಗನ್ನಾಥನ ನಿವಾಸ ಅದ ಇಲ್ಲಿ. ಅದಕ್ಕೆ ಇದು ಪ್ರಸಾದ ಯಾರು ತಗೋತಾರಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಪುಣ್ಯನೇ ಹತ್ತದ. ಇಲ್ಲಿ ಏಕಾದಶಿ ಮಾತ್ರ ನಡೆಯುವುದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿ ಏಕಾದಶಿ ದಿವಸ ಸಹಿತ ಪ್ರಸಾದ, महाप्रसाद ಇರ್ತದೆ. ಅನ್ನದ भोग ಅಂದ್ರೆ भाताचा नैवेद्य असतो तिथं जगन्नाथपुरीला. आणि जो हा प्रसाद, ಇದು ಪ್ರಸಾದ ಯಾರಿಗೆ ಸಿಗ್ತದಲ್ಲ ಭಾಳ ಪುಣ್ಯವಂತ ಅಂತ ತಿಳ್ಕೊತಾರ. ಅವಾಗ ಏಕಾದಶಿ ಅಂತಾಳ, ಮತ್ ನೀವು ನನಗೆ आशीर्वाद ಕೊಟ್ರಿ, तुम्ही मला आशीर्वाद दिलात की जो भात खाणार नाही, जो जेवणार नाही त्याला हे पुण्य लागेल. तेव्हा विष्णू तिला समजून सांगतात की हे जगन्नाथाचं स्थान आहे, त्यामुळे इथं कुठलंही नित्य आणि नेम चालत नाही. एकादशी असो द्वादशी कुठलंही असेल, इथं महाप्रसाद होतोच. त्यामुळे इथं तुझे कुठलेही नियम चालणार नाहीत. पण ती हट्टाला पेटलेली असते. एकादशी देवी हट्टवादी इरतात, हट्टा बंदिरतात. म्हणून ते काय करतात, तिला उलट ठेवायचा प्रयत्न करतात. म्हणजे तिचे नेम उलटे ठेवतात. ಅದರ ನಿಯಮ ಏನಿರ್ತಾವಲ್ಲ ಅದು ಉಲ್ಟಾ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಅಲ್ಲೇ ಏಕಾದಶಿಗೆ ಉಲ್ಟಾ ಏಕಾದಶಿ ಅಂತಾರೆ. ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಯಾರೂ ಉಪವಾಸ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ, ಎಲ್ಲರೂ ಪ್ರಸಾದ ತಗೋತಾರೆ. ಅದೇ ಪುಣ್ಯದಿದು. ಅಲ್ಲಿ ಮಹಾದ್ವಾರದ ಆ ದ್ವಾರಕ್ಕೆ ಒಂದು ದೀಪ ಇರ್ತದೆ. ಆ ದ್ವಾರ ಮೇಲೆ ಒಂದು ದೀಪ, ಅದು ದೀಪ ನಾವು ಹಿಂಗೆ ಮಾಡಿರ್ತೀವಲ್ಲ ಅದು ತೆಳಗೆ ಬಿಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಏಕಾದಶಿ ದಿವಸ ಅದು ದೀಪ ತೆಳಗೆ ಬಿಟ್ಟಿರ್ತಾರ. ಅಂದ್ರೆ ಏಕಾದಶಿ भगवंतन चरणक, ಅಂದ್ರೆ भगवंताच्या म्हणजे देवाच्या चरणापाशी ಶರಣ आली, ಶರಣ ಬಂದ್ಲ की ಏಕಾದಶಿ ದೇವಿ. ಅದಕ್ಕಲ್ಲೇ ದೀಪ ಇನ್ನ ಅದೇ ರೂಢಿ ಅದಲ್ಲೇ, म्हणजे हीच पद्धत तिथं चालू आहे. एकादशीचं एवढं महत्व आहे. आज निर्जला एकादशी आहे. निर्जल म्हणजे पाणी सुद्धा न घेणं. ज्यांना शक्य होईल त्यांनी करा, ज्यांना नाही, कारण ವಯ झालेलं असतंय, ವಯಸ್ಸಾಗಿರ್ತದ, ಔಷಧ ಇರ್ತಾವ, ಅವ್ರಿಗೆ ಭಗವಂತ ಯಾವುದೂ ನಿಯಮ ಇದು ಮಾಡೋದಿಲ್ಲ. म्हणजे कुठले नियम असं नाही की आपल्या तब्येतीपेक्षा जास्ती आहे.
ते देवाला पण आवडत नाही. आपलं पोट मारून आणि त्रास करून घेऊन उपास जर केला तर तो देवापर्यंत पोचत नाही. कुणाला शक्य असेल ते निर्जला एकादशी बद्दल, पांडव, तुम्हाला माहित आहेत पांडवामध्ये सगळ्यात बलशाली म्हणजे भीम. ह्या निर्जला एकादशीला भीमसेन एकादशी पण म्हणतात. भीम जो आहे ना तो सतत खात असतो. भीम हे निर्तानला एवढं तिंतिरतान अहो ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ साल तिरंगीला, म्हणजे थोडं थोडं पुरत नसतं, गाडी गाडी भरून भीम खात असतं. आणि एकादशी जेव्हा येते तेव्हा त्याला ते व्रत करता येत नाही. एकादशी बंदा व्रत मांडली बरांगीला अगो तिनू देरतात, म्हणजे त्याला खायचं असते सारखं. तो म्हणतो आता मला तर एकादशी करायची आहे, ನನಗೆ एकादशी ಮಾಡೋದದ, ಈಗ ನಾ ಏನು ಮಾಡಬೇಕು? मग ते व्यासांकडं, वेदव्यास, तुम्हाला माहित आहे महाभारताचं रचना केलेले व्यास आणि लिहिलेलं गणपतीनं लिहिले, पण ते रचना केलेली व्यासांनी. तो ವ್ಯಾಸನಕಡೆ जातो. ಭೀಮ್ ವ್ಯಾಸನಕಡೆ ಹೋಗ್ತಾರ, ಕೇಳ್ತಾರ ಎಲ್ಲರೂ ಉಪವಾಸ ಮಾಡ್ತಾರ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಉಪವಾಸ ಮಾಡ್ತಾರ, ಧರ್ಮರಾಜ ಮಾಡ್ತಾರ, अर्जुन ಮಾಡ್ತಾರ, खरे ನನಗೆ ಉಪವಾಸ ಆಗಂಗಿಲ್ಲ, मला ಉಪವಾಸ करता येत नाही कारण मला खायला लागतं सारखं, तर मी काय करू? ನಾ ಏನು ಮಾಡಲಿ ಅಂದ್ರೆ ನನಗಿದು ಏಕಾದಶಿದ ಪುಣ್ಯ ಬರ್ತದೆ. ಆವಾಗ ವ್ಯಾಸ ಹೇಳ್ತಾರ, ವೇದವ್ಯಾಸ, ಅವ್ರು ವೇದದ್ದು ಭಾಗ ಮಾಡಿದ್ದು ಅದಕ್ಕೆ ವೇದವ್ಯಾಸ ಅಂತಾರ ಅವ್ರಿಗೆ. ಆ ವ್ಯಾಸ ಋಷಿ ಏನು ಹೇಳ್ತಾರ, ನೀ ವರ್ಷದಾಗ ಎಷ್ಟು ಬರ್ತಾವ? 15 दिवसाಕ್ಕೆ ಒಂದು एकादशी, 15 दिवसांनी एक एकादशी येते. वर्षाला 24 एकादशी येतात, एखाद्या वेळेस 25 सुद्धा येते, अधिक महिना वगैरे आले की येते. तर त्या 24 एकादशी तरी तुला करता नाही आल्या, ಯಾವುದು ನಿನಗೆ 24 ಏಕಾದಶಿ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೂ ಇದು ಒಂದು ಜ್ಯೇಷ್ಠ ಮಾಸ ಒಳಗ ನಿರ್ಜಲ ಏಕಾದಶಿ ಏನು ಬರ್ತದಲ್ಲ, ಇದು ಒಂದು ಏಕಾದशी ಮಾಡಿದ್ರ ನಿನಗ ವರ್ಷದ एकादशीದ फला बರ್ತದೆ. म्हणजे जर तू हे जर एकादशीचं व्रत केलंस, एकच एकादशी, तर तुला पूर्ण वर्षाच्या एकादशीचं फळ मिळेल असे म्हणून त्याला सांगतात. म्हणून या निर्जला एकादशीचं महत्व हेच आहे. तुम्हाला वर्षभरात जरी नाही जमलं, एकादशी करणं नाही जमलं, तरी ही जी निर्जला एकादशी आहे ही तुम्हाला वर्षाचं एकादशीचं पुण्य देते. ಅಂದ್ರೆ ವರ್ಷದ ಏಕಾದಶಿ ಮಾಡಿದ್ದು ಫಲ ನಿಮಗೆ ಈ ಒಂದು ಏಕಾದಶಿ. ಇದು ಯಾಕೆ कठीण ಅದ ಅಂದ್ರೆ, ही एकादशी खूप कठीण आहे. निर्जल म्हणजे कठीण असते. सगळेजण करतात एकादशी, निर्जल सगळेजण करतात, 12 महिने असले तरी करतात, पण एकेकाला जमत नाही. तेव्हा ही जी एकादशी ही कशासाठी कठीण आहे म्हणजे ಎದಕ್ಕೆ ಅವಘಡ ಅದ ಅಂದ್ರೆ, ಇದು ಜ್ಯೇಷ್ಠ ಮಾಸ ಒಳಗೆ ಬರ್ತದ, ಬಿಸಿಲು ಇರ್ತದ, ಅವಾಗ ऊन खूप असते, उन्हाचा त्रास होतो, ಬಿಸಿಲು ಇದ್ದಾಗ ತ್ರಾಸ ಆಗ್ತದ, ಅದಕ್ಕೆ ಇದು ವ್ರತ ಸ್ವಲ್ಪ ಕಠಿಣ ಇರ್ತದೆ. ಆದರೂ ಯಾರು ಇದು ಏಕಾದಶಿ ಮಾಡ್ತಾರ ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ವರ್ಷದ ಏಕಾದಶಿ ಮಾಡಿದ್ದು ಫಲ ಸಿಗ್ತದ. ಇದು ವೇದವ್ಯಾಸ ಹೇಳಿದ್ದು, ಅವ್ರಿಗೆ ಭೀಮಗೆ ಹೇಳಿದ್ದು. ಅದಕ್ಕೆ ಇದು ಏಕಾದಶಿದು ಭಾಳ ಮಹತ್ವ ಅದ. ಇವತ್ತು ನಿಮಗೆ ಏಕಾದಶಿ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿದ, ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿಗೆ ಮುಕ್ತಾಯ ಮಾಡೋಣ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री अण्णा महाराज की जय. श्री दादा महाराज की जय. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चलावे शेज आता करुणा घना भक्तवत्सला श्री गुरु भक्तवत्सला श्री गुरु मानसा मनरमणा आता सुखे निद्रा करा स्वामी समर्था सुमनांचे शेजे सुमनांचे शेजे उनी निजावे आता प्रेमाची शेज देवा हृदया मंदिरी ज्ञानांच्या समया उजळणी लाविल्या ज्योती